डायरेक्ट व्हेरिएशन आणि दुसरं इनव्हर्स व्हेरिएशन, त्याला समचलन आणि व्यस्त चलन असं म्हटलं जातं. यामध्ये फॉर एक्झाम्पल दिले पहा, इफ द rate of notebook is 240 per dozen, what is the cost of 3 notebooks? जर 1 डझन नोटबुक घेतल्या त्याची कॉस्ट 240 रुपये असेल, तर 3 नोटबुकची कॉस्ट किती असेल सांगू शकता कोण? मी इकडे गळके सांगतो का? यासाठी काय करावं लागेल? 240 रुपये 1 डझन साठी. 1 डझन म्हणजे किती? 12 नोटबुक. 240 नोटबुक 240 रुपयाला 12 नोटबुक, तर 1 नोटबुकची प्राइस आपल्याला काढावी लागेल. म्हणजे 240 भागिले 12, 12 दोन्ही 24, 20 रुपये. आपल्याला विचारले व्हॉट इज द कॉस्ट ऑफ 3 नोटबुक. मग 3 नोटबुकची कॉस्ट किती असणार आहे? एकाची 20, 2ची 40, तर 3ची 60 रुपये. म्हणजे the cost of 3 notebook is 60 rupees. Also find the cost of 9 notebook. त्याचप्रमाणे 9 नोटबुक ची कॉस्ट फाइंड करायला सांगितलेली, शोधायला सांगितलेली. 9 नोटबुक ची कॉस्ट किती? 3 दुनी 6, 60 रुपये. 9 दुनी 18, 180 रुपये येणार आहे. 24 नोटबुक ची किती? 24 दुनी 48, 480 रुपये येणार आहे. 50 नोटबुक ची किती? 50 दुनी 100, म्हणजे 1000 रुपये एवढे आलेले पाहायला मिळणार. आता हे जर आपण चार्ट पाहिला, नंबर ऑफ नोटबुक अँड कॉस्ट इन रुपीज, 12 ची 240, 3 ची 60, 9 ची 180, 24 ची 480 आणि 50 ची 1000 रुपये. आता हे पाहिल्यानंतर आपल्याला काय दिसतं याच्यामध्ये? From the above table we see that the ratio of number of notebook in the form of X and the cost indicated by Y in each pair is 1/20 if it is a constant. म्हणजे प्रत्येक ठिकाणी पाहिलं आपण, या 12 नोटबुकची व्हॅल्यू काढली आणि पाहिलं तर एकाची नोटबुकची व्हॅल्यू किती येते? 20 रुपये. 3 ची काढली 60 रुपये, तर याचा रेशो काय येणार आहे? 1/20. 9 ची काढली 180 रुपीज, रेशो येणार आहे 1/20. 24 ची काढली 24/480, रेशो येणार आहे 1/20. 50/1000, रेशो येतोय 1/20. म्हणजे in these all example we are observe a ratio of number of notebooks and cost price of each notebook is 1/20 and it is a constant. The number of notebook and their cost are in the same proportion. नोटबुक ची संख्या वाढली, कॉस्ट वाढते. The number of notebook decreases, that time cost of notebook always decreases. Means the number of notebook and their cost are in the same proportion. पुस्तक आणि त्याची किंमत यांचं जे प्रमाण आहे हे एकसारखं असलेलं पाहायला मिळतं. हे बदलत नाही. इथं वाढलंय, इथं कमी झालंय, इथं वाढलंय, इथं कमी झालं. या पद्धतीचा बदल आपल्याला इथं पाहायला मिळत नाही. In such a case, if one number increases, then the other number also increases in the same proportion. एकाची किंमत वाढली की दुसऱ्याची सुद्धा त्याच प्रमाणामध्ये वाढलेली आपल्याला पाहायला
मिळते. उदाहरणार्थ आपण मित्र आणि आपण दुकानामध्ये गेलो, गेल्यानंतर दोघ जण आहे म्हणून 2 चॉकलेट घेतले. 1 रुपयाला एक चॉकलेट आहे. 2 चॉकलेट घेतली तर 2 रुपये द्यावे लागणार आहे. पुढं मित्रांना सुद्धा चॉकलेट द्यावं म्हटलं म्हणून 5 चॉकलेट घेतली, 5 रुपये द्यावे लागणार आहे. 10 चॉकलेट घेतली, 10 रुपये द्यावे लागणार आहे. म्हणजे जसजसं चॉकलेटची संख्या वाढते तसतसं त्याची किंमत सुद्धा वाढते. आणि ज्या प्रमाणामध्ये चॉकलेटची संख्या वाढते त्या प्रमाणातच त्याची किंमत सुद्धा वाढलेली पाहायला मिळते. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये अशा प्रकारचे आपण अनेक उदाहरणं पाहत असतो. आणि ज्या वेळेस एकाची संख्या वाढते आणि त्याच प्रमाणामध्ये दुसरा सुद्धा वाढत जातो त्यावेळेस तिथं आपल्याला सेम प्रपोर्शन पाहायला मिळतं, सम प्रमाण पाहायला मिळतं. उदाहरणार्थ सहलीला आपल्याला जायचं. सहलीला जात असताना एका विद्यार्थ्याला सहलीला जाण्यासाठीचा खर्च 200 रुपये असेल. विद्यार्थी 2 झाले तर 400 रुपये खर्च होणार आहे. 3 झाले 600 रुपये खर्च होणार आहे. 10 झाले 2000 रुपये खर्च होणार आहे. 50 झाले 10,000 रुपये खर्च होणार आहे. म्हणजे इथं काय पाहायला मिळतंय, सहलीला जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत गेली की त्यासाठी होणारा खर्च सुद्धा वाढत गेलेला आपल्याला पाहायला मिळतो. पुढं these are indicated by x equal to ky. K means constant, x means in above example x means number of notebooks and y means cost. Hence x equal to k into y means x equal to 1 upon 20. K is a 1 upon 20 in above example into y means x alpha y is written in this format. The equation equal to x equal to ky or x y multiply इकडे आले की डिवाइड होणार आहे. x upon y equal to k and k is the equation form of direct variation. K is a constant or constant of variation means x is varies, y is written in this format and is this format means x equal to ky or also known as x upon y equal to k. These are a equation of direct variation and k means a constant of variation. Observe the following examples. Area of circle is directly proportional to the square of its radius. Area of a circle, एखादं सर्कल घेतलं, वर्तुळाकार मैदान घेतलं, क्रिकेट IPL चालू आहे सध्या, त्या सर्कलचा एरिया हा कशावरती डिपेंड असतो तर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ इट रेडियस. त्याचा जो रेडियस आहे त्या वर्तुळाची त्रिज्या जी आहे त्या त्रिज्येचा वर्ग जो आहे या वर्गाशी समान समप्रमाणामध्ये असलेला पाहिजे. रेडियस वाढला एरिया ऑफ सर्कल वाढणार आहे. रेडियस कमी झाला एरिया ऑफ सर्कल कमी झालेला पाहायला मिळणार आहे. मीन्स one number is increases that time we are observed depending on other number and such a number is also increases. एक संख्या वाढली की त्याच प्रमाणामध्ये दुसरी संख्या वाढलेली पाहायला मिळते. In such a type of example we are observe direct variation. If the area of circle A and its radius are r, the above statement is written as A is alpha r square means A is direct variation or varies r square. Second one, pressure of a liquid is indicated by letter P. There is directly as a depth D.
of the liquid. This statement is also written by P varies directly D, means P alpha D. These letters indicate a direct variation, and at the time of reading we read in this way: P varies directly to D, म्हणजे P समचलन किंवा समप्रमाण D, म्हणजे P ज्या प्रमाणात बदलेल त्याच प्रमाणामध्ये D बदलते, किंवा A ज्या प्रमाणात बदलेल त्या प्रमाणामध्ये R स्क्वेअर मध्ये चेंज झालेला, म्हणजे R मध्ये चेंज झालेला आपल्याला पाहायला मिळतो. लक्षात आलं? असे ज्या ठिकाणी एक्झाम्पल्स पाहायला मिळतील आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला डायरेक्ट व्हेरिएशन पाहायला मिळतं. नेक्स्ट वन, read this example. X varies directly as Y. X varies directly as Y when X equal to 5 and Y equal to 30. Find the constant of variation and equation of variation. X varies directly as Y. X समप्रमाणात Y, म्हणजे x समचलन y, x आणि y यांच्यामध्ये समचलन आहे. समचलन आहे म्हणजे काय? x ची किंमत वाढली की y ची किंमत वाढणार, किंवा x ची किंमत कमी झाली की y ची किंमत कमी होणार. मग असं असताना x ची किंमत 5 आहे आणि y ची किती आहे? 30 आहे. That time find the constant of variation, means find the k and equation of variation. Equation of variation. आता इथं आपल्याला काय पाहायला मिळतंय? X is varies directly as Y. That is means X alpha Y. Means X varies directly into Y. असं असेल तर हे एक्झाम्पल कसं सोडवायचं? X ची किंमत किती दिली? 5. Y ची किंमत किती दिली? 30. X equal to ky. मगाशी इक्वेशन पाहिलं. And k is a constant of variation. When x equal to 5 and y equal to 30 is given, x बरोबर 5 दिले y बरोबर 30 दिले. Hence x ची किंमत किती आहे? 5. x च्या जागी x ची किंमत लिहिली 5 इक्वल टू k, हा शोधायला सांगितलं आपल्याला, इनटू y ची किंमत किती आहे? 30, मीन्स 30. 5 इक्वल टू k इनटू 30. Hence k equal to 30 multiply इकडे आले की डिवाइड होणार, मीन्स k equal to 5 upon 30. 5 upon 30 म्हणजे 5 1 5, 5 सक्क 30, मीन्स k equal to 1 upon 6. त्याला काय म्हणायचं? कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. आता सेकंड वन पाहिजे आपल्याला, इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. इक्वेशन ऑफ व्हेरिएशन, इक्वेशन काय? k इक्वल टू x इक्वल टू ky. x इक्वल टू ky. दॅट इज x इक्वल टू k ची किंमत मिळाली आपल्याला 1 upon 6 इंटू y. 1 upon 6 इंटू y म्हणजेच काय येणार? y upon 6. 1 इंटू y इक्वल टू y upon 6. x इक्वल टू y upon 6 और y इक्वल टू 6 इकडं डिवाइड आहे, इकडे गेलं काय होणार आहे? मल्टिप्लाय होणार आहे. y इक्वल टू 6x, म्हणजे x ची किंमत काय झाली? y अपॉन 6 आणि y ची किंमत काय झाली? 6x. इक्वेशन लिहून घ्या, एक्झाम्पल लिहा. पहिल्यांदा वही पेन घेतले ना सर्वांनी? वहीमध्ये उदाहरण लिहून घ्या. X varies directly as Y. X varies directly as Y when x equal to 5, y equal to 13, y equal to 30. This find the constant of variation. Find the constant of variation and equation of variation.
and equation of variation. हे डायरेक्ट व्हेरिएशनचं इक्वेशन आहे x इक्वल टू KY. लक्षात ठेवा, ज्यावेळेस डायरेक्ट व्हेरिएशन वरती एक्झाम्पल्स असतील त्यावेळेस या इक्वेशनचा वापर करणार आहे x इक्वल टू KY. याच्यात किमती भरायच्यात फक्त आणि किमती भरून उदाहरण सोडवायचं. एक्झाम्पल लिहून घ्या. चल, झालं का? पुढे नेक्स्ट वन, दुसरं एक्झाम्पल आहे पहा आता. कॉस्ट ऑफ ग्राउंडनट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इट वेट. ग्राउंडनट म्हणजे काय? भुईमुगाचे शेंगदाणा. The cost of groundnut is directly proportional to its weight. If cost of 5 kilogram groundnut is 450 rupees, then find the cost of 1 quintal groundnut. काय सांगितलंय? शेंगदाणे, भुईमुगाची शेंगा किंवा शेंगदाणे जे आहेत यांचं समच प्रमाण आहे वजनाशी. वजनाची समप्रमाण असताना म्हणजे काय येणार? x is directly varies to y. If cost of 5 kilogram groundnut is 450 rupees, 5 किलो शेंगदाण्याची किंमत आहे 450 रुपये. Then find the cost of 1 quintal groundnut. तर 1 क्विंटल ग्राउंडनटची व्हॅल्यू किती असणार आहे? आता पहिल्यांदा 1 क्विंटल म्हणजे किती माहित असणं गरजेचं आहे, परंतु एक्झाम्पल मध्ये दिलेलं आहे आपल्याला. 1 किलो म्हणजे किती? 1000 ग्रॅम. आणि 1 क्विंटल म्हणजे किती? 1000 किलोग्रॅम. लक्षात ठेवा, 1 क्विंटल म्हणजे किती? 1000 किलोग्रॅम. आपल्या ग्रामीण भागामध्ये शब्द वापरतो बघा, 1 क्विंटल ज्वारी आणली म्हणजे किती आणलेली असती? 1000 किलो. किती आणलेली असते? 1000 किलोग्रॅम एवढी आणलेली असते ज्वारी किंवा कुठलीही वस्तू. लेट द कॉस्ट ऑफ ग्राउंडनट बी x. ही जी 5 किलोग्राम त्याची कॉस्ट आहे ग्राउंडनटची ती x मानली. अँड वेट ऑफ ग्राउंडनट बाय बी y. म्हणजे हे जे ग्राउंडनट आहे याची कॉस्ट जी आहे ती x मानली आपण. 450 रुपयाला x मानलं आणि 5 किलोग्राम जे आहे त्याला y मानलं. It is given that x varies directly as y. इथंच सांगितलेलं आहे x is varies directly proportional to y. म्हणून वेट y मानलं आणि कॉस्ट x मानलं. जे सुरुवातीला दिलेलं असतं शक्यतो ते x मानायचं, नंतर दिलेलं असतं ते y मानायचं. म्हणजे काय येणार? x अल्फा y म्हणजे x varies directly to y or x equal to ky. हे इक्वेशन आहे. हेच कसं लिहू शकतो? x upon y equal to k असं सुद्धा मांडू शकतो. It is given that when x equal to 450 rupees, then y equal to 5 kilogram. Hence we will find the k. मग अशा वेळेस आपल्याला k ची किंमत काढायची. इथं काय जे सूत्र एक्झाम्पल मध्ये दिलेलं आहे तेच किमती इथं भरल्यात, आपण वेगळं काय केलेलं नाही. इक्वेशन काय? x इक्वल टू KY. इक्वेशन काय? x इक्वल टू KY. x ची किंमत किती आहे? 450 इक्वल टू k ची किंमत काढायची म्हणून k गुणिले y ची किंमत 5. म्हणजे इक्वेशन काय झालं? 450 इंटू 5k और k इंटू 5. k इंटू 5 म्हणजेच किती? 5k. म्हणून 450 इक्वल टू
5K. हेन्स 5 इकडे मल्टिप्लाय आहे, इकडे गेल्यानंतर काय होणार आहे, डिवाइड होणार आहे. म्हणजे काय येणार, K इक्वल टू 450 अपॉन 5. 5 9 45 9 पुढचं 0, K इक्वल टू 90. द कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन इक्वल टू 90. म्हणजे K ची व्हॅल्यू किती आली, 90. K इक्वल टू 90. इक्वेशन ऑफ व्हेरिएशन इज x इक्वल टू 90y. आता इक्वेशन ऑफ व्हेरिएशन काढायचे, ते काय, इक्वेशन ऑफ व्हेरिएशन काढताना इक्वेशन काय, x इक्वल टू ky. x equal to ky. Hence equation of variation is x equal to k ची किंमत किती आली, 90. 90 into y means x equal to 90y. x equal to 90y. हेच आपण कसं लिहू शकतो, y इकडे मल्टिप्लाय आहे, इकडे गेल्यानंतर डिवाइड होणार आहे, म्हणून x अपॉन y इक्वल टू 90 असं सुद्धा मांडू शकतो. किंवा 90 इकडे घेतलं मल्टिप्लाय आहे, इकडे गेलं डिवाइड होईल, x अपॉन 90 इक्वल टू y ची व्हॅल्यू येईल. इफ y इक्वल टू 100 and x इक्वल टू 90 into 100 इक्वल टू 9000. जर y बरोबर 100 असेल तर x बरोबर काय येणार, x इक्वेशन काय आहे, x इक्वल टू ky. हेन्स x इक्वल टू k ची किंमत 90. इथं सांगितलं y बरोबर 100 समजा घेतला आपण, तर 90 into 100 इक्वल टू 9000. 9 1 जा 9 आणि 1 2 3 0 म्हणून 3 0 पुढे 9000. मीन्स कॉस्ट ऑफ 1 क्विंटल ग्राउंडनट इक्वल टू 9000 रुपीज. Cost of 1 quintal groundnut means 9000 rupees. लक्षात आलं, ठीक आहे. पुढं बा पुन्हा एकदा सांगतो, या पद्धतीची उदाहरणं विचारली जातात आपल्याला. कॉस्ट ऑफ ग्राउंडनट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू वेट. इफ कॉस्ट ऑफ 5 किलोग्राम ग्राउंडनट इज 450 रुपीज, फाइंड द कॉस्ट ऑफ 1 क्विंटल ग्राउंडनट. 1 किलोग्राम म्हणजे किती, 1000 ग्रॅम, आणि 1 किलो म्हणजे 1000 ग्रॅम, आणि 1 क्विंटल म्हणजे किती, सॉरी 1 क्विंटल म्हणजे किती, 100 किलोग्रॅम. म्हणजे 1 क्विंटल ज्वारी ज्यावेळेस आणतो त्यावेळेस आपण ते पोत असतं मोठं बघा, ते भरून आणतो, त्याला 1 क्विंटल ज्वारी असं आपण म्हणतो. म्हणजे त्यामध्ये साधारणपणे अप्रॉक्सिमेटली प्लस मायनस 100 किलोग्रॅम एवढी वेटची ज्वारी किंवा गहू बसलेला आपल्याला पाहायला मिळतो, म्हणून आपण त्याला इकॉनॉमिकली 1 क्विंटल असं म्हणत असतो. लेट कॉस्ट ऑफ ग्राउंडनट बी x and weight of groundnut बी y. यानुसार if it is given that x varies directly as y. मी मगाशी बहुतेक तुम्हाला इथं 1000 म्हटलेलं, सॉरी, 1 क्विंटल बरोबर 100 किलोग्रॅम. लक्षात ठेवा, x equal to 450 and y equal to 100. Hence we will find k. इक्वेशन काय आपलं, x इक्वल टू ky. याच्यात किमती भरल्या आपण, x ची किंमत 450, y ची किंमत 5 दिलेली आहे आणि k ची काढायची, म्हणून 450 बरोबर 5k, म्हणून k बरोबर 5 न भागलं याला तर 90, म्हणून k इक्वल टू 90. इक्वेशन ऑफ व्हेरिएशन इज x इक्वल टू 90y. याच्यात किमती फक्त भरल्या आपण k ची, x equal to 90y. If y equal to 100, 100 means 1 quintal, and x equal to equation आहे तर किंमत भरली आता, x equal to 90 into 100 equal to 9000. The cost of 1 quintal groundnut is 9000 rupees. म्हणजे जर 5 किलोग्रॅम शेंगदाणे 450 रुपयाला बसत असतील, तर 1 क्विंटल शेंगदाणे म्हणजे 100 किलोग्रॅम शेंगदाणे ची किंमत ही 9000 रुपये एवढी असणार आहे. लक्षात आलं. त्याच्यावरती सराव संच 7.1 दिलेला आहे, तो सोडवून घ्यायचा. लेट्स रिकॉल म्हणून एक एक्झाम्पल दिलंय का, द फॉलोइंग
The following table shows the number of rows and number of students in each row when they are made to stand for drill. कवायतीसाठी ग्राउंड वरती मुलं उभी राहिलेली आहेत आणि ही राहिलेली असताना आपल्याला खाली टेबल मध्ये नंबर ऑफ रोज अँड नंबर ऑफ स्टुडंट दिलेले आहेत. नंबर ऑफ स्टुडंट इन रोज, प्रत्येक ओळीत 40 विद्यार्थी उभे राहिले. त्यावेळेस नंबर ऑफ रोज आहेत 6, म्हणजे आपल्या शाळेतली मुलं ग्राउंडवर नेली आणि ग्राउंडवर नेल्यानंतर प्रत्येक ओळीमध्ये 40 मुलं उभी केली. 40 मुलं उभं केल्यानंतर आपल्याला 6 रो तयार झालेल्या, 6 ओळी तयार झालेल्या पाहायला मिळतात. पुन्हा काय सांगितलं, मुलांनी बाजूला सारखा आणि प्रत्येक ओळीमध्ये किती मुलं पाहिजेत, 40 ऐवजी 10 मुलं पाहिजेत. 10 मुलं जर असतील तर किती रोज तयार होतील, 24 रोज तयार झालेल्या पाहायला मिळतील. आता पुढं संदेशला काय अडचण आहे, 24 मुलं एका रोज मध्ये उभी केली. 24 मुलं एका रोज मध्ये उभी केली तर अशा 10 रोज तयार होतात. पुन्हा काय म्हणलं, हे पण नको, 12 मुलं एका रो मध्ये उभी करायची. 12 मुलं एका रो मध्ये उभी केले की 20 रोज तयार होतात. आणि 8 मुलं जर एका रो मध्ये उभी केली तर 30 रोज तयार होतात. म्हणजे 40 मुलं उभी केली, 6 ओळी तयार होतात. प्रत्येक ओळीत 10 मुलं उभी केली, 24 ओळी तयार होतात. प्रत्येक ओळीत 24 मुलं उभी केली, 10 ओळी तयार होतात. प्रत्येक ओळीत 12 मुलं उभी केली, 20 ओळी तयार होतात. 8 मुलं उभी केली, 30 ओळी तयार होतात. म्हणजे इथं काय झालेलं आहे, मुलांची संख्या कमी कमी करत गेलं तर ओळींची संख्या वाढते. याच्या उलट 8 आहे, 12 केली, ओळींची संख्या कमी झाली. म्हणजे मुलांची संख्या वाढवली की ओळींची संख्या कमी होते आणि मुलांची संख्या कमी केली की ओळींची संख्या वाढते. मगाशी काय पाहिलं आपण, एकाची किंमत वाढली, एक्स वाढायला लागला की वाय ऑटोमॅटिक वाढते. विषयांची संख्या वाढली, नोटबुकची संख्या वाढली. विषयांची संख्या कमी झाली, नोटबुकची संख्या कमी होते, मगाशी पाहिजे. आणि आता इथं काय पाहायला मिळतंय, म्हणजे एक वाढला की दुसरा वाढत होता किंवा एक कमी झाला की दुसरा सुद्धा कमी होत होता. इथं मात्र त्याच्या उलट पाहायला मिळते, एक वाढला की दुसरा कमी होतो. पहिला कमी झाला तर दुसरा वाढतो, म्हणजे अपोजिट आहे. तराजू बघितला आपण, तराजू मध्ये काय होतं, वेट एका बाजूला असतं आणि आपल्याला हवे असणारी वस्तू एका बाजूला असते. एक खाली यायला लागलं की दुसरं वरती जायला सुरुवात होते. सेम इथं प्रोसेस पाहायला मिळते. From the table, we observe that the product of number of students in each row and total number of row in each pair is 240. इथं जर आपण यांचा गुणाकार केला, म्हणजे नंबर ऑफ रोज अँड नंबर ऑफ स्टुडंट यांचं मल्टिप्लिकेशन केलं, 6 चौक 24, 240, 24 10 240, 24 10 240, 12 दुनी 24, 240, 8 त्रिक 24, 240. म्हणजे यांचा प्रॉडक्ट काढला, या दोघांचं मल्टिप्लिकेशन आपण केलं प्रत्येक ठिकाणच्या, तर वी आर ऑब्झर्व द प्रोडक्ट ऑफ नंबर ऑफ स्टुडंट अँड नंबर ऑफ रोज आर इक्वल अँड इज 240. मीन्स द नंबर ऑफ product of number of student in each row and total number of row in each pair is 240. यांचा जो गुणाकार आहे तिथं आपण काय पाहिलं, त्यांचा जो रेशो आहे तो कॉन्स्टंट येतोय 1/20. भागाकार केला त्या दोघांचा तर भागाकार तो कॉन्स्टंट येतो, स्टेबल येतो. इथं काय पाहिलं आपण, त्यांचा जर प्रॉडक्ट केला, गुणाकार केला तर तो गुणाकार प्रत्येक पेअरचा हा कॉन्स्टंट आलेला पाहायला मिळतो, विच इज constant. It means number of students in a row and number of row are in inverse proportion. मगाशी काय पाहिलेलं आपण, डायरेक्ट व्हेरिएशन. आता इथं काय पाहायला मिळतंय, इनवर्स प्रपोर्शन पाहायला मिळतं. उदाहरणार्थ आपण एखादा पेरू आणला आणि 4 फोडी तयार केल्या, एक विद्यार्थी असेल तर त्याला अख्खा पेरू मिळणार, 2 विद्यार्थी झाले तर 2-2 फोडी मिळणार आहेत आणि 4 विद्यार्थी झाले तर 1-1 फोड मिळणार आहे. म्हणजे काय होते, विद्यार्थ्यांची संख्या जशी वाढत जाईल
तस आपल्या वाटेला येणाऱ्या पेरूचं प्रमाण काय होतंय किंवा फोडींची संख्या जी आहे, ती कमी कमी होत गेलेली पाहायला मिळते. एकटा असेल तर 4 फोडी मिळतात, दोघं असतील तर 2 फोडी मिळतात, चौघं असतील तर एकच फोड मिळलेली पाहायला मिळते. किंवा बक्षिसाची रक्कम, उदाहरणार्थ एखाद्याने सांगितले काय नाही, चित्रकला स्पर्धा आहे किंवा आज हात धुणे दिवस आहे, ज्याचा सर्वात छान फोटो टाकेल त्याला 100 रुपये बक्षीस देणार. मग एकट्याचाच सर्वात छान असेल तर एकट्याला 100 रुपये मिळणार आहेत. दोघांचं छान असेल तर दोघांना 100 मिळणार आहेत का? नाही. ते 100 मध्ये दोघांना डिवाइड केलं जाणार आहे, म्हणजे प्रत्येकाला 50 रुपये मिळणार आहेत. चौघांचा छान आला तर चौघांना 100 रुपये मिळणार आहेत, म्हणजे प्रत्येकाला 25 रुपये मिळतील. मात्र मिळालेली एकूण रक्कम किती असणार आहे? सगळ्यांची मिळून 100 रुपयेच असणार आहे, ती बदलणार नाही. असे एक्झाम्पल ज्या ठिकाणी पाहायला मिळतात तिथं इनव्हर्स व्हेरिएशन पाहायला मिळतं. इन अ पेअर ऑफ नंबर, if the increase in one number causes decreasing in the other number in same proportion. एक ज्या प्रमाणात वाढतो त्याच प्रमाणामध्ये दुसरा कमी झालेला आपल्याला पाहायला मिळतो. The pair is in inverse variation. Such an example, if one number of pair is doubled, the other halved. ज्यावेळेस एखादी संख्या दुपटीनं वाढते त्यावेळेस ती दुसरी संख्या ही निमपटीनं कमी झालेली आपल्याला पाहायला मिळते. तिथं इनव्हर्स व्हेरिएशन असतं. आता इनव्हर्स व्हेरिएशन बघा, द स्टेटमेंट x इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू y. इथं आपण डायरेक्टली प्रोपोर्शनल मगाशी म्हणत होतो, आता इथं इनव्हर्सली प्रोपोर्शनल कॅन ऑल्सो बी एक्सप्रेस्ड ॲज देअर इनव्हर्स व्हेरिएशन इन x अँड y. त्यालाच एक्स वाय मध्ये व्यस्त चलन असं मराठीत म्हटलं जातं. इफ x अँड y आर इन इनव्हर्स प्रोपोर्शन, x into y is constant. तिथं काय म्हणत होतो? y upon x किंवा x upon y is constant. इथं काय म्हणतोय? x into y is constant. इथं रेशो कॉन्स्टंट आहे आपण म्हणतो होतो, इथं प्रोडक्ट कॉन्स्टंट आहे, गुणाकार कॉन्स्टंट आहे. Assuming the constant to be k, it is easy to solve problem. If x varies inversely as y, then x into y is constant. इथं काय म्हणत होतो? x इक्वल टू के वाय. इथं काय म्हणतो आता? x इंटू वाय इक्वल टू के. x is inversely varies as y is written as x alpha 1 upon y, means x varies inversely 1 upon y. याचं रीडिंग कसं करायचं? x varies inversely 1 upon y. If x varies inversely y or 1 upon y, x equal to k upon y. 1 means एक constant value येणार आहे, म्हणून x equal to k upon y. or x इकडं y डिवाइड इकडे गेलं की मल्टिप्लाय होणार आहे, म्हणून x into y equal to k. This is the equation of variation. K is the constant of variation. तिथे इक्वेशन काय पाहिलं? x इक्वल टू के वाय. इथं काय पाहतोय? x इंटू वाय इक्वल टू के. हे इक्वेशन तयार झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. इथं दाखवलंय. A varies directly r square, p varies directly d. पहला डायरेक्ट वेरिएशन में x इक्वल टू के वाई और x अपॉन y इक्वल टू के, डायरेक्ट वेरिएशन. आणि इथं आपल्याला इनव्हर्स वेरिएशन पाहायला मिळतं. x इंटू y और x इक्वल टू के अपॉन y. याचा आणि याचं मिनिंग एकच आहे. समजलं? तर उदाहरण संग्रह सराव संच 7.1 सर्वांनी सोडवायचंय. राहिलेला घटक पुढच्या तासाला बघूया. त्याचप्रमाणे सर्व विद्यार्थ्यांना नियमित तासाला उपस्थित राहायला सांगायचंय. आता जे शिकवलेलं आहे ते पुस्तक पाहायचं, समोर ठेवायचं आणि त्याची उदाहरणं 2 टेबल घेतले आपण, डायरेक्ट व्हेरिएशन्स आणि इनव्हर्स व्हेरिएशन.